हाय फ्रेंड्स, हे बघा आज आपण बेसन लाडू बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे हे बघा, हे बेसन आहे. साधारण पाव किलो बेसन आहे हे. आणि याच्यासाठी पाव किलो तूप लागेल आपल्याला. हे शुद्ध गाईचं तूप आहे. आणि त्याच्यासाठी हे विलायची, हे मी अगोदर अशी मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे. विलायची चांगली बारीक वाटायची आहे. चला तर मग आपण बनवायला सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपण तेल घालायचं, तूप घालायचं आहे. हे पाव किलो तूप आहे. पाव किलोचे बेसन लाडूला पाव किलो तूप ठीक आहे. हे असं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता. आणि तूप कुठलंही वापरलं तरीही चालतं, असं काही नाही आहे की गाईचंच वापरा म्हणून, पण टेस्ट छान येते. हे पूर्ण आपलं असं तूप विरघळू द्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं. हे बघा, हे असं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. याच्यासाठी मी अर्धा किलो साखर वाटून ठेवलेली आहे. हे बघा, हे पिठी साखर आहे. हे अर्धा किलो साखर आहे. हे मी मिक्सरमधून काढलेली आहे. तुम्ही विकत पण आणू शकता. हे बघा, हे आपलं बेसन पीठ हे असं पूर्ण शिजू द्यायचं आहे. आणि याला असा सुगंध येऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे ज्या वेळेस चांगलं शिजेल ना, त्यावेळेस याचा खूप मस्त वास येतो. तेव्हा आपण समजायचं की आपलं हे शिजून झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे असं व्हायला पाहिजे पूर्ण. याच्यात एक सुद्धा गाठ राहिली नाही पाहिजे. आणि याला सतत हलवायचं असं. आणि गॅस एकदम मंद ठेवायचा. आणि याला शिजू द्यायचं आहे. हे बघा, हे पूर्ण असं शिजल्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि नंतर याच्यात साखर विलायची घालायची. थोडं थंड झाले की मग लाडू बांधायचे. तर मग आता ह्याला शिजायला कमीत कमी 10 ते 20 मिनिट लागत आहेत. हे बघा, हे कसं शिजत आहे आपलं. हे पूर्ण असं शिजू द्यायचं आहे. आता सुरुवात झाली आहे शिजायला. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, पण याला सतत असं हलवू द्यायचं आहे. सतत असं हलवत राहायचं आहे. कारण हे खाली लागण्याची शक्यता खूप असते. आणि हे एकदा जर खाली लागले ना, चांगले लागत नाही आहेत. त्याच्यामुळे याला सारखं हलवण्याची मेहनत करावं लागत आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा कसे शिजत आहे. हे आपल्याला पूर्ण वास येईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. माझा चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा, हे कसं शिजायलंय मस्त. आता वास यायला सुरू झालेला आहे. खूप मस्त असा वास येतो खमंग.
हे बघू शकता तुम्ही, कलर पण चेंज होईल लागलेला आहे. दिवाळी झालेली आहे तरी पण मी लाडू बनवत आहे. तुम्ही म्हणत असाल दिवाळी संपली तरी लाडू कसे बनवत आहे, पण माझ्या बारक्या मुलीला खूप आवडत आहेत, त्याच्यामुळे तिच्यासाठी बनवत आहे मी. दिवाळीत पण बनवले होते, पण तेव्हा काय मी यूट्यूब चॅनल चालू केला नव्हता, तो जस्ट आता चालू केलेला आहे, त्यामुळं आता व्हिडिओ टाकत आहे. तुम्हाला कसं वाटतं तो मला सांगा. हे बघा फ्रेंड्स, ही माझी मुलगी हलवत आहे आता. हे बघा, तिलाच आवडतात खूप बेसन लाडू, त्याच्यामुळे ती मला म्हणली मम्मी थांब मी थोडंसं हलवते. हे पाहू शकता कशी स्माईल करते. हे बघा, हे आमच्या शेजारचे 2 मुलं खेळायला आले आहेत. हे पाहू शकता. हे बघा आमचं पिलू कसं दूध पिते. हे बघा पिलू, हे बघा. हा आहे, याचं नाव काय? शैलेश. हा आहे शैलेश. आज सार्थक कुठे चालला लाजून? तो सार्थक गेला पळून. त्याला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. हा छोटावाला मुलगा आहे, याला आवडते. हे बघा आपल्या असं शिजत आहे. शिजायला खूप वेळ लागतो ना जरायला, कारण बेसन लाडू आहेत हे. हे बघा, हे आता आपलं होत आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही कसं झालेलं आहे हे आपलं. मागा कसं होतं हे आता पूर्ण असं घट्ट होत आलेलं आहे. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यात साखर घालायची आहे. हे पिठी साखर घालायची आहे नंतर थंड झाल्यावर. आता हे आपण उतरून ठेवायचं आहे. हे बघा, किमान एक 10-20 मिनिट लागतात ह्याला थंड व्हायला. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा कसं घट्ट घट्ट झालेलं आहे. हे घट्ट झालं म्हणजे आपलं हे तयार आहे. हे बघा, काढल्यावर तर थांब टाकल्यावर. हे बघा असं थंड करायला ठेवलेलं आहे मी. हे असं ताटात पसरून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे हे लवकर थंड होते. हे पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये नंतर हे साखर घालायची आहे आणि हे विलायची पावडर घालायची आहे, जे की मिक्सरमधनं बनवलेली आहे. पण ह्याला अगोदर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे बघा थंड होत आलेलं आहे. हे पूर्णपणे थंड झाले की आपल्याला साखर घालायची आहे. जरा थोडा वेळ वाट पाहूया आपण. हे बघा, हे पूर्ण असं झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आपण विलायची घालायची आहे. याला अगोदर हलवून घेऊया. विलायची घातल्यावर विलायची पूर्ण हलवून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. पूर्ण थंड झालेलं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा कसं झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण साखर घालूया. थोडी थोडी करून साखर घालूया, म्हणजे आपल्याला हलवता येईल. पाहू शकता तुम्ही.
हे बघा, साखर घातल्यावर हे असं होतं. हे बघा, आता आपण हाताने हलवलं तरी चालेल, कारण हे पूर्ण थंड झालेलं आहे. मी तुम्हाला हाताने हलवून दाखवते. हे बघा, आता आपण हे राहिलेली साखर घालायची आहे. हे बघा, हे पूर्ण साखर घातलेली आहे. गोड असलेले चांगले लागतात लाडू. हे पूर्ण असं मिसळून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला मिक्स करून दाखवते मी दोन्ही हाताने. हे बघा, किती मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण थंड झाल्यावर हे असंच होतंय. हे बघा, आता हे लाडू बांधण्यासाठी तयार आहे. चला तर मग आता आपण लाडू बांधूया. हे बघा, हे आपले लाडू तयार आहेत. हे बघा, किती छान दिसत आहेत. चला तर मग या खायला. बाय फ्रेंड्स. कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा.